हा जो महामार्ग आहे तो अनावश्यक आहे, गरजेचा नाही आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर विनाकारण आर्थिक बोजा टाकणारा आहे। कोकणाच्या बाबतीत विचार केला तर पर्यावरणाचा ऱ्हास करणारा आहे, जंगलाचा ऱ्हास करणारा आहे आणि इथल्या भूमिपुत्रांच्यावर अन्याय करणारा असा हा महामार्ग आहे। कोकण आधीच कोल्हापूरला वेगवेगळ्या 7 मार्गांनी जोडलेला आहे, नवीन मार्ग करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यामुळं कुणालाही नको असलेला हा महामार्ग करण्याची गरज नाही, म्हणून याला आमचा विरोध आहे। तुम्ही कोकणात येऊन विरोध करताय, मात्र कोल्हापूरमध्येच या शक्तीपीठसाठी समर्थनार्थ मोर्चा निघतो, काय सांगाल? खरं तर हे जे मोर्चे निघत आहेत ते मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत जाण्यासाठी हे मोर्चे आहेत। जे मोर्चे निघाले त्या मोर्चेकऱ्यांनी सांगावं की संभाव्य बाधित यादीमध्ये त्यांचं नाव आहे का, त्यांचा गट नंबर जातो का, समर्थन कशासाठी करता। आणि केवळ बाधितांचाच नव्हे तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे, म्हणून आम्ही त्याचा विरोध करतो। सर, तुम्ही असं म्हणाला होतात की रक्ताचा शेवटचा थेंब आटेपर्यंत या महामार्गाला विरोध करणार, याचं कारण महाराष्ट्राचं अर्थकारण हे ऊस पिकावर आहे आणि महाराष्ट्रातला 20% अधिक ऊसाचं उत्पादन हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये होतं, परंतु या शक्तीपीठ महामार्गामुळे ऊसाच्या उत्पादनावर 20% अधिक घट होणार आहे। एकूणच महाराष्ट्राच्या अर्थकारणावर त्याचा दुष्परिणाम होणार आहे। शेतकऱ्यांचं तर बेचिराख होणार आहेच, पण जी शेती रस्त्याखाली जात नाही ती पाण्याचा निचरा न झाल्यामुळं नापीक होणार आहे आणि म्हणून याला कोल्हापूर आणि सांगलीच्या शेतकऱ्यांचा जास्त विरोध आहे। या महामार्गासाठी खासदार आहेत त्यांनी मात्र याला समर्थन केलं आहे। इथल्या पोरांनी उपाशी मारायचं का अशी त्यांची भूमिका आहे। तुम्हाला जर काय इथला विकास करायचा असेल तर तुमची असेल नसेल ती ताकद लावा आणि मुंबई गोवा महामार्ग आहे तो लवकरात लवकर पुरा करा। तुम्हाला विकास करायचा असेल तर कोकणामध्ये जो आंबा आहे, काजू आहे, फणस आहे, बाकीची जी फळं आहेत त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा करा, पर्यावरणपूरक उद्योग उभा करा, आमचं काही म्हणणं नाही, पण साऱ्या जगाचं कोकणाकडे लक्ष आहे, साऱ्या जगाचं आकर्षण कोकणाचं आहे। इथलं हे कोकणाचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे त्याला गालबोट लावू नका स्वतःच्या स्वार्थासाठी, एवढाच माझा त्यांना सल्ला आहे। साहेब, महामार्गासाठी करोड रुपये खर्च होणार आहे, तो नेमके पैसे कोणाच्या खिशात जाणार काय सांगता? या महामार्गासाठी 86,000 कोटी रुपये आत्ता खर्च होणार आहेत असं म्हणतात, पण पूर्वीचा अनुभव लक्षात घेता, कारण समृद्धी महामार्गाचे सुद्धा DPR वाढत गेला, अजूनही तो पूर्ण झालेला नाही, तर त्या हिशोबानं 1.5 लाख कोटी रुपयेपर्यंत खर्च होईल आणि हा सारा पैसा हा प्रवास करणाऱ्या जनतेला टोलच्या रूपानं परत द्यायचा आहे। मगाशी तुम्ही एक आरोप केलात की हा जो प्रकल्प होतोय तो गडचिरोलीमध्ये होणाऱ्या अदानीच्या मायनिंगसाठी होता, नेमकं भूमिका नेमकं मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो। गडचिरोलीमध्ये 2,500 एकर जमीन जंगलाखाली होती, तिथल्या आदिवासींना हुसकावून लावलं आणि म्हणून अशा प्रकारचे आदिवासींना जे विशेष अधिकार आहेत त्यांना हुसकावून लावता यावं कायदेशीररित्या पोलिसांच्या कर्मी, म्हणून जनसुरक्षा विधेयकसुद्धा आणलं, म्हणजे त्यांना नक्षली ठरवता येईल। सामाजिक चळवळी संपवण्याचा घाट याच्या पाठीमागे आहे, म्हणजे यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षाला कुणी आड येऊ नये सामाजिक कार्यकर्त्यांनी, म्हणून अर्बन नक्षली रुरल नक्षली असं ठरवायचं, नक्षलवादी ठरवायचं सामाजिक कार्यकर्त्यांना आणि आपला स्वार्थ साधायचा हे प्रयत्न चालू आहे, हे आम्ही होऊन देणार नाही। खासदार नारायण राणे यांनी म्हटलं या महामार्गाला जर विरोध करतील तर त्यांना फटके पडतील। बघू, आता मी एकदा भेटतो त्यांना, जर 12 जिल्ह्याचं कल्याण होणार असेल तर त्यांचे फटके खायला मी तयार आहे, भेटून त्यांना विनंती करतो। कोल्हापूरचं चप्पल वादात अडकलं होतं, प्राडा कंपनी इटलीहून कोल्हापूरला दाखल झाली आहे, काल निर्मिती करणाऱ्यांची भेट घेतली आहे, आज ते विक्रेत्यांना भेटणार आहेत, स्थानिकांसोबत करार होण्याची शक्यता आहे, काय सांगा? हीच कोल्हापूरची ताकद आहे, लक्षात ठेवा। इटलीहून यावं लागलं प्राडाला, हीच कोल्हापूरची ताकद आहे, म्हणून शक्तीपीठाची कळ काढू नका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।